आज आपण प्रयोग पाहणार आहोत ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या एक्झाममध्ये. यावर प्रत्येक वेळेस एखादा प्रश्न नेहमी असतो. तर आज आपण प्रयोग जे आहे ते प्रश्नांच्या माध्यमातून पाहणार आहोत. सिंपल टॉपिक आहे, तुम्हाला जास्त डीपमध्ये विचारणार नाही. फक्त कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग ओळखा असंच प्रत्येक वेळेस ग्रुप डीच्या एक्झामिनेशनमध्ये आणि ग्रुप सीच्या एक्झामिनेशनमध्ये येतं ते. आणि त्यामध्ये जे आतमधला पोर्शन असतो सकर्मक ओळखा किंवा अकर्मक ओळखा, तर ते आणि काय म्हणते संकर प्रयोग जो असतो ते विचारत नाही. फक्त कर्तरी, कर्मणी आणि भावे हे तीनच ओळखा असं लिहून येतं. आणि आज आपण प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून हे शिकणार आहोत. तर हे बघा, पहिला प्रश्न, अभंग पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तुम्हाला असाच प्रश्न येणार, ठीक आहे ना. आता प्रयोग ओळखण्याकरिता, प्रयोग शिकण्याकरिता सर्वात महत्त्वाचे काय असते तर कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे. तर हा प्रश्न सोडवण्याच्या आधी किंवा कोणताही प्रश्न सोडवण्याच्या आधी आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखणं शिकू, ठीक आहे ना. खूप सोपी असतं ते, एकदम काही हार्ड नाही आहे. फक्त एकदा ओळखता आलं म्हणजे आपण बाकीचे प्रश्न आरामात सोडवू शकतो. शेवटी आधी मी तुम्हाला सर्व कॉन्सेप्टनी शिकवणार, त्यानंतर ट्रिकनेसुद्धा शिकवणार. म्हणजे एक्झामच्या वेळेस जर तुम्ही ट्रिक विसरले तर तुमचे जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आरामात तुम्ही ते प्रश्न ट्रिक विसरल्यानंतरही सोडवू शकता, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की एखादा वाक्यापैकी कर्ता, कर्म आणि क्रियापद हे कसं ओळखायचे असतं, ठीक आहे. तर सर्वात आधी मी स्लाईड घेतो आणि यावर हे वाक्य बघा, राम आंबा खातो. यामध्ये आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधायचे आहे. तर लोक चूक काय करतात तर सर्वात आधी ते लोक कर्ता शोधतात, पण आपल्याला असं करायचं नाही. सर्वात आधी शोधायचं असतं क्रियापद. आता क्रियापद शोधण्याकरिता खूप सोपी असतं, क्रियावाचक शब्द शोधायचा असतो. आता या सेंटेन्समध्ये क्रियावाचक शब्द कोणता आहे? खातो आहे. क्रियावाचक शब्द म्हणजे क्रिया कोणती होत आहे त्या वाक्यामध्ये हे शोधायचे असतं. आता याच्यामध्ये खाण्याची क्रिया होत आहे, हे बघा खातो, यामध्ये खाण्याची क्रिया होत आहे म्हणजे क्रियावाचक शब्द आहे खातो, म्हणजे क्रियापद झालं खातो, हे झालं क्रियापद. असं आणखी एक सेंटेन्स घेऊ, राम रावणाला मारतो. यामध्ये मारण्याची क्रिया होत आहे म्हणजे क्रियापद आहे मारणे, मारतो, ठीक आहे. हे झालं क्रियापद. आणखी कोणतंही सेंटेन्स, राजू शाळेत जातो. याच्यामध्ये जाण्याची क्रिया होत आहे म्हणजे क्रियापद आहे जातो. आता हे झालं क्रियापद, ठीक आहे. आता मुकेश कुत्रा पोसतो. यामध्ये पोसण्याची क्रिया होत आहे म्हणजे क्रियापद आहे पोसतो. प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असतं, ठीक आहे ना. क्रियापद असतं तर सर्वात आधी क्रियापद शोधायचं. तर एकदा क्रियापद मिळालं की आपण कर्म आणि कर्ता शोधता येते. तर ठीक आहे, आता तुम्ही क्रियापद कसं ओळखायचं हे शिकले. आता आपण यापासूनच कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं हे शिकूया. आणि मग डायरेक्टली आपण आपला जो मेन टॉपिक आहे प्रयोग, तर त्याकडे आपण जाऊ, ठीक आहे. तर आता क्रियापदावरून आपल्याला काढायचं आहे कर्ता, ठीक आहे ना. तर मी हे आधी हे करून टाकतो, क्लीन करून टाकतो. आता आपण शोधूया वाक्यातील कर्ता. तर पुन्हा तोच सेंटेन्स घेऊ, सिंपल, राम आंबा खातो. आता यामध्ये क्रिया होत आहे खाण्याची म्हणजे खातो झाला क्रियापद, ठीक आहे. हे झालं क्रियापद. आता वाक्यातील कर्ता शोधण्याकरिता क्रियापदाला नारा लावून प्रश्न विचारावा लागतो. म्हणजे खाणारा कोण, ठीक आहे. खाणारा कोण आहे? राम खातो, खाणारा राम आहे. आंबा खाणारा कोण आहे? आंबा खाणारा राम आहे म्हणजे राम झाला कर्ता. आणखी आपण जेव्हा हे घेऊ
आणखी स्टेटमेंट घेऊ तर तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल ते. आता राजू काजू खातो. यासुद्धा खाण्याची क्रिया होत आहे. क्रियापद झालं खातो. याला प्रश्न विचारा, खाणारा कोण? राजू. तर राजू झाला कर्ता. आणखी घेऊ, राजेश परीक्षा देतो. क्रिया कोणती होत आहे? देण्याची. हे झालं क्रियापद. देतो हे झालं क्रियापद. याला प्रश्न विचारा, देणारा कोण? देणारा कोण आहे? परीक्षा देणारा कोण आहे? राजेश आहे. तर हे झाला कर्ता. ठीक आहे. आणखी घेऊ आपण, लक्ष्मी लाडू खाते. क्रियापद कोणतं झालं? खाते. कारण खाण्याची क्रिया होत आहे. हे झालं क्रियापद. याला प्रश्न विचारा, खाणारा कोण? लक्ष्मी खाणारा म्हणजे खाणारी. तर हे झालं कर्ता. आणि काही लोक काय करतात, शहाणे बनतात आणि शेवटचा शब्द क्रियापद, मधातला शब्द कर्म असेल आणि हे फर्स्ट शब्द म्हणजे कर्ता असतो. असं करायचं नाही. प्रत्येक स्टेटमेंटमध्ये असं राहत नाही. नंतर आपण जेव्हा आपण यावरचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत, यात तुम्हाला एकदम कळून जाईल की पहिला शब्द कर्ता, मधातला शब्द कर्म, शेवटचा शब्द क्रियापद. असं होत नाही. हे फक्त समजून सांगण्याकरता शिकवत आहे. नंतर जेव्हा मेन क्वेश्चन घेऊ आपण, यात पूर्ण तुम्हाला हे होऊन जाईल, क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. तर आणखी एक आता घेऊ आपण, गुड्डू क्रिकेट खेळतो. क्रिया कोणती होत आहे? खेळण्याची होत आहे. तर हे कोणतं? हे काय झालं? क्रियापद. आता याला प्रश्न विचारा, खेळणारा कोण? गुड्डू. तर गुड्डू झाला कर्ता. आता आपण काय शिकलो? कर्ता काढणं आणि क्रियापद काढणं. उरलं काय? कर्म. आता आपण पाहू की हे कसं काढायचं आणि हेच मेन असतं. ठीक आहे. हे सर्व इरेज करतो. आता आपण पुन्हा ते स्टेटमेंट घेऊ. राम आंबा खातो. यामध्ये सर्वात आधी पाहा लागते क्रियापद. क्रियापद कोणता आहे? खातो. खाणारा कोण आहे? राम झाला कर्ता. ठीक आहे. हे झालं क्रियापद. आता यामधलं कर्म कोणतं आहे? तर वाक्यामध्ये ज्या शब्दावर क्रिया होत असते तेच कर्म असते. म्हणजे यामध्ये खाण्याची क्रिया कोणावर होत आहे? आंब्यावर होत आहे. राम जेव्हा आंबा खाईल तर आंबा कमी होत जाईल. बरोबर आहे. आंबा संपेल, आंब्याचे तुकडे पडणार. तर क्रिया कोणावर होत आहे? तर आंब्यावर होत आहे. म्हणजे आंबा झाला कर्म. ठीक आहे. क्रिया होणे गरजेचे आहे. ठीक आहे ना. आता आणखी एक शब्द हे घेऊ, असं घेऊ आपण. ठीक आहे. लक्ष्मी लाडू खाते. ठीक आहे. लक्ष्मी असं पाहिजे, लक्ष्मी लाडू खाते. खाण्याची क्रिया होत आहे म्हणजे खाते झाले क्रियापद. लक्ष्मी झाली कर्ता आणि खाण्याची क्रिया कशावर होत आहे? लाडूवर होत आहे. म्हणजे लाडू झालं कर्म. आणखी बघू आपण, मुकेश नारळ तोडतो. क्रियापद कोणता आहे? तोडतो. क्रिया कोणती सुरू आहे? तोडण्याची. तर हे झालं क्रियापद. कर्ता कोणता आहे? मुकेश. कारण तोडणारा कोण? मुकेश. तर हे झालं कर्ता. आणि तोडण्याची क्रिया कशावर होत आहे? नारळावर होत आहे. म्हणून नारळ झाला कर्म. आणखी बघू, राजू रिक्षा चालवतो. आता क्रिया कोणती होत आहे? चालवणे. हे काय झालं मग? क्रियापद. ठीक आहे. चालवणारा कोण आहे? राजू. तर राजू झाला कर्ता. आणि चालवण्याची क्रिया कशावर होत आहे? तर रिक्षावर होत आहे. म्हणजे रिक्षा झालं कर्म. एवढं सोपी असते. आता आपल्याला कर्ता कर्म क्रियापद काढता येत आहे. तर आता आपण समोर जाऊ शकतो. जर तुम्हाला हे कळलं नसेल तर एकदा पुन्हा रिवाइंड करा. ठीक आहे ना. एकदा पुन्हा रिवाइंड करा आणि हे पुन्हा बघा. ठीक आहे. कारण आता आपण वळणार आहोत डायरेक्ट प्रयोगाकडे. ठीक आहे. आता हे मी डिलीट करून टाकतो. तर हे बघा, आता प्रश्न बघून घ्या. अभंग पुस्तक वाचतो. सर्वात आधी काय बघावं लागतं? क्रियापद. क्रियापद काय आहे? वाचतो. वाचण्याची क्रिया सुरू आहे. तर हे झालं क्रियापद. ठीक आहे. अभंग
वाचणारा कोण आहे? अभंग. अभंग वाचणारा आहे म्हणजे हे काय झालं? कर्ता. आणि वाचण्याची क्रिया कशावर होत आहे? पुस्तकावर. पुस्तकावर वाचण्याची क्रिया होत आहे ना, तर पुस्तक झालं कर्म. आता यामध्ये प्रयोग कसा ओळखायचा? कर्तरी प्रयोग आहे की कर्मणी प्रयोग आहे की भावे प्रयोग आहे? तर मी तुम्हाला सांगतो इकडे स्लाईडवर 3 प्रकारचे प्रयोग असतात. 3 प्रयोग असतात. एक असते कर्तरी, दुसरा असते कर्मणी आणि तिसरा असते भावे. आता नेमकं प्रयोग म्हणजे काय असते? प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापदाच्या एकमेकांशी जो संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. म्हणूनच मी तुम्हाला कर्ता कसा काढायचा, कर्म कसं काढायचं आणि क्रियापद कसं काढायचं ते शिकवलं आहे. एकमेकांशी संबंध म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद कसं बदलते आणि कर्मानुसार क्रियापद कसं बदलते, यावरून आपल्याला माहीत पडते की प्रयोग कर्तरी असेल, कर्मणी असेल की भावे असेल. मला माहीत आहे तुम्हाला काही समजलं नाही आहे, पण आता आपण जेव्हा प्रश्न घेऊ तर पूर्ण सर्व काही तुम्हाला क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर बघा आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय असते हे आधी शिकू आपण. ठीक आहे. कर्त्याच्या लिंग वचन यावर बरोबर लिहिता येत नाही, म्हणून थोडं माफ करा, थोडं स्पेलिंग मिस्टेक वगैरे होत राहणार. ठीक आहे. कर्त्याच्या लिंग वचन बदलानुसार जेव्हा क्रियापद बदलते तर तो बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे याचा अर्थ काय आता आपण बघू प्रश्नामध्ये. ठीक आहे ना. बघा आता अभंग पुस्तक वाचतो. आता अभंग आहे. ठीक आहे ना. हा आहे कर्ता. हा जो कर्ता आहे याला जर आपण याचे जर आपण लिंग बदल केलं, कारण हा पुल्लिंग आहे, अभंग पुल्लिंग आहे ना, तर याचे आपण लता करून टाकलं, लता स्त्रीलिंग आहे. ठीक आहे ना. तर लता पुस्तक वाचते असं हे बघा आता अपंग पुस्तक वाचतो म्हटल्यानंतर वाचतो असं लिहून आहे वाचतो, पण याच्या आपण लिंग बदललं, याला आपण लता करून टाकलं, तर लता पुस्तक वाचते, वाचतो तर वाचते झालं बघा. ठीक आहे. वाचतो तर वाचते झालं बघा. इथं सांगतो अभंग पुस्तक वाचतो. याचे जर अभंगचं आपण लिंग बदललं, याला जर आपण लता करून टाकलं, कसंही लिंग बदला, लता करा, लक्ष्मी करा, सीता करा, माता करा, काही करून टाका, लता करून टाकलं तर यानुसार हे क्रियापद कसं बदलते बघा. लता पुस्तक वाचते बदललं. तर जसंही आपण कर्त्याचे लिंग बदलतो किंवा वचन बदलतो, लिंग किंवा वचन म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन. जसं फॉर एक्झाम्पल अभंग आहे, अभंग एकवचनी आहे, एकवचनी शब्द आहे अभंग. याला जर आपण करून टाकलं लोक करून टाकलं, अभंगाचे लोक करून टाकलं, लोक अनेकवचनी आहे ना, लोक म्हणजे अनेकवचनी शब्द आहे. लोक पुस्तक वाचतात बघा. पुन्हा क्रियापद बदललं, वाचतोचे लिंग बदललं, वाचतो तर वाचते झालं. ठीक आहे. वचन बदललं, वाचतो तर वाचतात झालं. ठीक आहे. म्हणजे कर्त्याच्या लिंग आणि वचन आपण जसंही बदलतो तर क्रियापदामध्ये जर बदल झाला तर त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. ठीक आहे. आणि जर नाही बदललं तर काय होते ते नंतर सांगतो. ठीक आहे ना. तर याला म्हणतात कर्तरी यालाच म्हणतात कर्तरी प्रयोग. बघा इथे अभंग पुस्तक वाचतो. ठीक आहे ना. याचे उत्तर येणार कर्तरी प्रयोग. ठीक आहे ना. अभंग कर्ता प्रथमांत आहे म्हणजे दिलेला वाक्यात कर्तरी प्रयोग आहे. हे मी नंतर सांगतो काय लिहून आहे ते. ठीक आहे ना. याच्यावर लक्ष देऊ नका, मी जे सांगितलं ते करा फक्त. ठीक आहे ना. हे बघा इथे सुद्धा काही उदाहरणं आहेत. कर्तरी प्रयोग तो गाणे गाते, तो गाणे गातेचे तर तुम्ही ती गाणे गाते केलं तर गातो बदलला आणि गाते झालं बघा. आणि तोच ते करून टाकलं तर गातात झालं. म्हणजे हे सुद्धा कर्तरी प्रयोगाचं एक उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे ना. जसंही तुम्ही कर्त्याचे लिंग किंवा वचन बदललं, क्रियापद बदलते तर कर्तरी प्रयोग होते. आणि तेच कर्माच्या लिंगवचनानुसार लिंगवचन बदल झाला, त्यानुसार जर
क्रियापद बदललं, त्यानुसार जर क्रियापद बदलले तर ते कर्मणी प्रयोग असते. याकडे आपण नंतर जाऊ. फक्त मी तुम्हाला सांगून दिला कॉन्सेप्ट की काय आहे, हे नंतर येणारच आहे. ठीक आहे. आधी आपण आता आणखी काय एक्झाम्पल सांगतो मी. हे बघा, पुन्हा तेच एक्झाम्पल सोपीवालं. राम आंबा खातो. ठीक आहे ना. आता रामचं काय, सीता करून टाका. सीता आंबा खाते. लिंग बदललं आपण, आंबा खाते. तर बघा, राम होतं म्हणजे पुल्लिंग होतं, तेव्हा खातो होतं. स्त्रीलिंग केलं, सीता करून टाकलं. आता सीती झालं आहे का ते, हां सीता, सीता करून टाकलं, लिंग बदललं तर खाते झालं. म्हणजे खातोचं खाते झालं. लिंग बदललं, आपलं क्रियापद बदललं कर्त्यानुसार. राम कर्त्यानुसार क्रियापद बदललं, म्हणजे हे सुद्धा काय झालं, कर्तरी. ठीक आहे, असं असते. ते हे झालं कर्तरी प्रयोग. समोर उदाहरण येणार आहेत. ठीक आहे, याला सुद्धा मी बंद करतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ असेल तर. ठीक आहे, कर्मणी प्रयोग. आता बघा, आपण बघू कर्मणी प्रयोग. ठीक आहे ना. तर इथे मुलाने आंबा खाल्ला. ठीक आहे, मुलाने आहे करता, खाल्ला आहे क्रियापद. आता मुलाचे आपण लिंग बदलून टाकू, मुली करून टाकू. मुलाचे मुली करून टाकलं. मुलीने आंबा खाल्ला, क्रियापद बदललं का, नाही बदललं. मग अशी बघा, कर्ता बदलला, कर्त्याचे लिंग बदलून टाकलं तर क्रियापद बदलत होतं. आता क्रियापद बदलत नाही आहे. आता आपण याच्या इथे बघा अनेक वचन केलं. मुलगा एक वचन आहे, मुलाने एक वचन आहे ना, तर मुलांनी अनेक वचन झालं. ठीक आहे, तर हे बघा खाल्लाच्या खाल्लाच राहिलं. म्हणजे लिंग बदला किंवा वचन बदला, क्रियापद बदलत नाही आहे. ठीक आहे, मग आपण काय करू, हे आहे कर्म. हे आहे कर्म. मी तुम्हाला सांगितलं की कर्ता कर्म आणि क्रियापद कसं काढायचं. तर खाण्याची क्रिया कशावर होत आहे, आंब्यावर होत आहे. म्हणजे आंबा काय झाला, कर्म. तर आंब्याचे आता आपण वचन किंवा लिंग बदलून बघूया. ठीक आहे, तर मुलाने आंबा खाल्ला. आपण एक काम करू, खाल्ला. आपण एक काम करू, आंब्याचं आपण आधी, आंबा एक वचन आहे, त्याला आपण अनेक वचन करून टाकू. ठीक आहे, तर मुलाने आंबे खाल्ले. बघा बदललं, क्रियापद बदललं. हे बघा, आंबा होतं एक वचन होतं, आंबे केलं, अनेक वचन केलं तर खाल्ले झालं. म्हणजे कर्माच्या वचनानुसार क्रियापद बदलत आहे. मुलाने मुली करून टाकलं होतं, मुलाचं मुले करून टाकलं होतं आपण. ठीक आहे ना. मुलगा एक वचन होतं, अनेक वचन केलं होतं तर क्रियापद बदललं नव्हतं. परंतु आंब्याचं एक वचन आहे, अनेक वचन केलं तर क्रियापद बदललं. मुलाने करता होता, कर्त्याचं अनेक वचन केलं तर क्रियापद बदललं नाही. परंतु आंबा कर्म होतं, कर्माचं अनेक वचन केलं तर क्रियापद बदललं. म्हणजेच आणि आणखी हे बघा, इथे सुद्धा एक्झाम्पल आहे. आंब्याचे आपण आता लिंग बदलून पाहू. आंबा पुल्लिंग आहे, आंबा पुल्लिंग आहे. तर आपण काय करू, इथे दिलं आहे, हे बघा इथेच दिलं आहे, मुलाने चिंच खाल्ली. आंबा हे आहे पुल्लिंग आहे, चिंच स्त्रीलिंग आहे ना शब्द. चिंच स्त्रीलिंग आहे ना. हे तर माहीत असेल ना की बाबा चिंच हे आहे म्हणून, स्त्रीलिंग आहे म्हणून. ठीक आहे ना. तर आपण काय करू, आंब्याच्या जागी ठेवू चिंच. मुलाने चिंच खाल्ली. बघा इथे काय होतं, खाल्ला होतं. लिंग बदलवलं आपण, खाल्ली झालं. बरोबर आहे. आणखी वेगळं काहीतरी करू. मुलाने लिंग बदलवा, पपई करून टाकलं. आंबा काय आहे, पुल्लिंग आहे, पपई काय स्त्रीलिंग आहे. बघ खाल्ली झालं. म्हणजे आता काय झालं, कर्माच्या लिंग वचनानुसार हे बदललेलं आहे, क्रियापद बदललेलं आहे. याला म्हणतात कर्मणी. ठीक आहे. तर आता आपण पुन्हा सांगतो एकदा, कर्त्याच्या लिंग आणि वचन बदललं, लिंग वचन बदललं आणि त्यानुसार जर क्रियापद बदल झाला तर ते असते कर्तरी. आणि कर्माच्या लिंगवचन बदल झाला आणि त्यानुसार जर क्रियापद बदल झाला
तर ते असते कर्मणी. आता भावे काय असते ते नंतर सांगतो. ठीक आहे, भावे काय असते ते नंतर सांगतो. ठीक आहे, आधी हे लक्षात ठेवा की कर्त्याच्या लिंगवचन बदलानुसार जर क्रियापद बदलत असेल तर ते असते कर्तरी, आणि कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असते ते असते कर्मणी. मी याच्या शॉर्ट ट्रिक सांगणार आहोत शेवटी. शॉर्ट ट्रिक मी आधी याच्यासाठी नाही सांगत कारण ते पेपरमध्ये विसरतात लोक. पूर्ण मराठीमध्ये जेवढी चॅप्टर आहे त्याच्या 3 पट जास्त तुमचे हे होतात, शॉर्ट ट्रिक्स होतात. 3 पट कधी कधी 10 पट जास्त होतात शॉर्ट ट्रिक, आणि मुलांना ते आठवत नाही. आधी कॉन्सेप्ट नंतर ट्रिकने सोडवायचं. ट्रिक नाही आठवली तर कॉन्सेप्ट तुमच्या धारणी असते, त्याच्यानुसार पूर्ण उत्तरी येतात. ठीक आहे ना. तर आता तुम्हाला कर्तरी आणि कर्मरी प्रयोग ओळखता येते. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला माहीत पडून जाईल. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पल बघू आपण. हे बघा, पुढीलपैकी कर्मणी प्रयोगातील वाक्य कोणते. आता कर्मणी म्हणजे काय असते, कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते. तर हे बघा, निशा फार वेगात धावते, याच्यामध्ये कशाची क्रिया होत आहे, धावण्याची क्रिया होत आहे. तर धावते झालं क्रियापद. ठीक आहे, धावणारी कोण आहे, निशा आहे, तर हे झाली कर्ता. ठीक आहे, हे झाली कर्ता. आता याच्यामध्ये कसं आहे ना, याच्यामध्ये कर्मच नाही आहे, कशावरच क्रिया होत नाही. बघा, निशा फार वेगात धावते, धावण्याची क्रिया कशात होत आहे, कशातच नाही होत आहे, कशावरच नाही होत आहे, निशावरच होत आहे धावण्याची क्रिया. ठीक आहे ना, कोणत्याही वेगळ्या याच्यावर धावण्याची क्रिया होत नाही आहे. याच्यामध्ये कर्मच नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. प्रश्न तुम्हाला थोडा कठीण वाटत असेल पण नंतर सर्व काही क्लिअर होऊन जाते. त्यामध्ये कर्ता आहे. ठीक आहे ना, क्रियापद आहे धावते, धावण्याची क्रिया करणारा कोण आहे, निशा आहे. तर हे झालं कर्ता. धावण्याची क्रिया कोणावर होत आहे, कोणावरच नाही होत आहे, निशावरच होत आहे ते क्रिया धावण्याची, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर होत नाही आहे. म्हणजे यामध्ये कर्म नाही आहे. कर्मच नाही आहे तर मग कर्मणी प्रयोग कसा राहील. कारण कसं असते, आता मी तुम्हाला सांगितलं कर्मणी प्रयोग म्हणजे कर्माच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलते. कर्मच नाही आहे तर तो कर्मणी प्रयोग राहणार नाही. म्हणजे येणार नाही उत्तर, फक्त हे उत्तर येणारच नाही. ठीक आहे ना, आणि ब दोन्हीसुद्धा उत्तर येणारच नाही. आता बघा सेकंड वाक्य पाहू. पाहिला, निनादने चित्रपट पाहिला. याच्यामध्ये क्रिया कशाची होत आहे, पाहण्याची होत आहे. पाहिला काय झालं, क्रियापद. पाहणारा कोण आहे, निनाद काय झाला, कर्ता. पाहण्याची क्रिया कशावर होत आहे, चित्रपटावर. तर चित्रपट काय झाला, कर्म. आपल्याला ओळखायचं आहे कर्मणी प्रयोग. ठीक आहे, तर आपण हा जो कर्म आहे चित्रपट, याचं लिंग किंवा वचन बदलून बघू. ठीक आहे ना, याचं आपण वचन बदलू. ठीक आहे ना, चित्रपट आहे, एक वचन आहे चित्रपट. चित्रपटे करून टाकू आपण, चित्रपटे पाहिली. ठीक आहे ना, तर निनादने चित्रपटे पाहिली. बघा इथे काय होतं, क्रियापद पाहिला. जसंही आपण याचं वचन बदललं, एक वचन होतं अनेक वचन केलं, तर काय झालं, पाहिली झालं. म्हणजे याचे उत्तर असेल बी. कारण वाक्य नंबर जो सेकंड वाक्य आहे, ब वाक्य आहे, त्याच्या कर्माच्या वचनानुसार किंवा लिंगानुसार क्रियापद बदलत आहे. म्हणजे हे आहे कन्फर्म कर्मणी. ठीक आहे ना, कर्मणी प्रयोग आहे, कन्फर्म झालं. तर याचे उत्तर आहे ब. ठीक आहे, फक्त ब. ठीक आहे, आणखी समोर प्रश्न येणार तर सर्व काही क्लिअर होऊन जाणार. ह्या फर्स्ट वाक्यामुळे जे ना थोडं तुम्हाला कठीण वाटलं असेल, परंतु इथं तुमची प्रॅक्टिस झाली. बघा, क्रियापद कोणता आहे, पाहिला. कर्ता कोणता आहे, निनाद. कर्म कोणता आहे, चित्रपट. आता याचं लिंग कसं बदलवणार आहे ना, हे तुम्हाला नाही समजलं तर याचे आपण वचन बदलू. वचन कसं बदलवायचं हे नाही समजलं तर लिंग बदलवायचं. काही ना काही बदलते ते. ठीक आहे ना, याची मी नंतर ट्रिक सांगतो. आता बघा, पुढील वाक्याचे प्रयोग ओळखा. गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला. ठीक आहे, क्रियापद कोणता आहे यामध्ये, केला. क्रिया कोणती होत आहे, करण्याची होत आहे ना, पूर्ण केला. ठीक आहे, तर क्रियापद कोणता आहे, केला. ठीक आहे ना, क्रियापद झालं केला. आता अभ्यासक्रम पूर्ण करणारी कोण आहे, गोदावरी आहे. तर गोदावरी काय झालं, कर्म झालं. ठीक आहे ना, पूर्ण काय केलं, अभ्यासक्रम पूर्ण केला. म्हणजे पूर्ण करण्याची क्रिया जी आहे ती कोणावर घडलेली आहे, अभ्यासक्रमावर घडलेली आहे. म्हणजे हे झालं कर्म. अवघड नाही आहे, अभ्यासक्रम झालं कर्म. ठीक आहे, तर आपल्याला याच्यातला ओळखायचा आहे प्रयोग. तर आपण एक काम करू, गोदावरीला राजू करून पाहू, लिंग बदलून पाहू ना. कारण आपल्याला आधी काय ओळखायचं आहे, कर्तरी प्रयोग आहे काय आणि
आणि आपल्याला त्यासाठी कर्त्याचं लिंग किंवा वचन बदलून पाहावं लागेल. गोदावरी स्त्रीलिंग आहे तर गोदावरीचे राजू करून टाकू. राजू पुल्लिंग आहे ना, तर आता बघा राजूने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला बदललं का? नाही बदललं. गोदावरीचं राजू करून टाकलं, गोदावरीचं लिंग बदलवलं, राजू केलं, तरीसुद्धा क्रियापद बदललं नाही. म्हणजे कर्तरी प्रयोग आहे का? नाही, कर्तरी नाही आहे, हे गेलं. कर्तरी नाही प्रयोग. आता आपण कर्माचे लिंग किंवा वचन बदलून बघू आणि बघू क्रियापद बदलते का. ठीक आहे. अभ्यासक्रम पुल्लिंग शब्द आहे. ठीक आहे, पुल्लिंग शब्द आहे. ठीक आहे, याचे आपण लिंग बदलून बघूया. ठीक आहे ना. अभ्यासक्रम, ठीक आहे, ती आपण याला करून टाकू कविता करून. अभ्यासक्रम, धडा, कविता, काय ना, कोणताही स्त्रीलिंग शब्द तुम्ही घेऊ शकता कर्माच्या ठिकाणी. जर गोदावरीने अवघड, जर याच्या जागी जर आपण एखादी हे असती कविता पूर्ण केली असती तर तो स्त्रीलिंगी शब्द असता. जरुरी नाही की त्याच्या विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आहे. विरुद्धार्थी शब्द घ्यायचा नाही. येणे जाणे, उठणे बसणे असं नसतं. अभ्यासक्रमचे विरुद्धार्थी शब्द त्याच्याशी रिलेटेड असायला पाहिजे असं काही नाही आहे. गोदावरीचे राजू करून टाकलं आपण. ठीक आहे ना. गोदावर नाही केलं आपण. ठीक आहे ना. रामचे रामी नाही केलं होतं, सीता केलेलं होतं. म्हणून अभ्यासक्रम हा एक पुल्लिंग शब्द आहे. तर पुल्लिंग शब्दाच्या जागी कोणताही स्त्रीलिंग शब्द मांडून द्यायचे, त्याचं काही नाही होत. ठीक आहे ना. अभ्यासक्रमच्या जागी आपण टाकू कविता पूर्ण करतात लोक, कविता वाचतात, अभ्यास करतात. ठीक आहे ना. तर अभ्यासक्रमच्या जागी करू आपण कविता. ठीक आहे ना. तर आता कविता ठेवून बघा. गोदावरीने अवघड कविता पूर्ण केली. बघा आता बदललं ना क्रियापद. जसंही आपण अभ्यासक्रम हे जे कर्म आहे याचे लिंग बदललं तर क्रियापद बदललं. याचाच अर्थ असा आहे की हे कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. तर याचे उत्तर येणार कर्मणी. ठीक आहे. हे बघा उत्तर कर्मणी प्रयोग. ठीक आहे. कोणताही शब्द मांडता येतो. ठीक आहे. आता अभ्यासक्रम आहे. आता जर समजा त्यांनी गोदावरीने अवघड कविता पूर्ण केली असंच दिलं असतं तर आपण मग त्याचं तुम्ही धडा करू शकत होते. धडा वाचतो ना आपण, धडा पूर्ण करतो किंवा पाठ्यक्रम पूर्ण करतो, काही करतो आपण. तर त्याचे तुम्ही काहीही ठेवा. ठीक आहे ना. निबंध करून टाका. निबंध, कविता स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग करायचं आहे, निबंध करून टाका. तर गोदावरीने अवघड निबंध पूर्ण केला असं झालं असतं ते. ठीक आहे ना. तर असं बघायचं. आता बघा, अनिता सुंदर गाणी गाते. यामध्ये क्रियापद कोणता आहे? गाते. कारण कोणती क्रिया होत आहे? गाण्याची क्रिया होत आहे. गाणारी कोण आहे? अनिता. गाणारी अनिता आहे. आणि हे झालं करता. आणि गाण्याची क्रिया कशावर होत आहे? गाण्याची क्रिया होत आहे गाणीवर. हे झालं कर्म. तर आपण एक काम करू, आधी बघू कर्तरी आहे का. तर अनिताचे करून पाहू राजू. ठीक आहे. लिंग बदलून आपण आधी काय करतो? लिंग बदलून पाहतो. अनिताचे राजू करू. अनिता स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग करू. राजू सुंदर गाणी गातो. राजू सुंदर गाणी गातो. बघा बदललं. जसंही अनिताचे राजू केलं क्रियापद बदललं. म्हणजे हे कन्फर्म कर्तरीचं प्रयोग आहे. ठीक आहे. आता समजत असेल तुम्हाला कर्तरी. ठीक आहे. कर्तरी आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, भीमाने बकासुराला मारले. आता हे भाव्य प्रयोगाचे आहे. आता भाव्य प्रयोग म्हणजे काय असते? भाव्य प्रयोग, तर भाव्य प्रयोग म्हणजे आता भाव्य प्रयोग म्हणजे काय असते? तर सिंपल आहे. भाव्य प्रयोगमध्ये ना कर्त्याच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलते, ना कर्माच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलते. हेच एक्झाम्पल घेऊ आपण. स्लाईड घेतो. ठीक आहे. हे बघा, भीमाने बकासुराला मारले. ठीक आहे. सर्वात आधी का बघतो आपण? क्रियापद बघतो. क्रिया कोणती होत आहे? मारण्याची होत आहे. हे काय झालं? क्रियापद. ठीक आहे. मारणारा कोण आहे? मारणारा भीम आहे. मारणारा, तर हे काय झालं? कर्ता. आणि मरण्याची क्रिया कोणावर होत आहे? मरण्याची क्रिया होत आहे बकासुरावर. म्हणजे हे झालं बकासूर, झालं कर्म. ठीक आहे. तर आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधलं. आता भीमाचे लिंग बदलून पाहू. भीमाला करून टाकू आपण लक्ष्मी. ठीक आहे. कारण आपल्याला काय चेक करायचं आहे? सर्वात आधी कर्तरी प्रयोग आहे का? आहे ना. आणि त्यामध्ये आपण काय बघतो? कर्त्याच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलते का? तर आपण काय बदलून पाहतो? लिंग बदलून पाहतो. ठीक आहे. सोपी असते ना लिंग बदलणं. आता याच्या लक्ष्मी करून टाकू. लक्ष्मी लक्ष्मीने
लक्ष्मीने बकासुराला, काय बेकार हँडरायटिंग निघते यावर, लक्ष्मीने बकासुराला मारले. बदललं का? मी तुम्हाला काय म्हटलं, भावेमध्ये काहीच बदलत नाही. तर आता कर्त्याचे लिंग बदलून टाकलं पण क्रियापद बदललं नाही, तर हे तर आता कर्मणीसुद्धा असू शकते, कारण आपल्याला कर्मणी चेक करावं लागेल ना आता. ठीक आहे, तर आता आपण काय करू, बकासूर म्हणजे कर्म, बकासूर कर्म आहे ना, याचे लिंगवचन बदलू. ठीक आहे, आपलं मूळ सेंटेन्स होते भीमाने बकासुराला मारले. ठीक आहे ना, भीमाने बकासुराला मारले. तर आता आपण काय करू, भीमाने बकासुराचे काय करून टाकू आपण, बकासुराचे करू प्रिया करून टाकू बकासुराचं, कारण बकासूर पुल्लिंग आहे. याच्या आपण काय करू, लिंग बदलू. लिंगवचन बदलतो ना, सर्वात आधी लिंग बदलतो. लिंग नाही बदलता आलं तर आपण वचन बदलून पाहतो. ठीक आहे ना, हे सोपी आहे लिंग बदलायला. बकासुराचे काय करू, प्रिया. ठीक आहे, प्रियाला मारले. ठीक आहे, तर हे बघा आता, बकासूर होता तेव्हासुद्धा मारले होतं आणि प्रिया केलं तेव्हासुद्धा मारले झालं. म्हणजे कर्माच्या लिंगवचन बदलानुसार सुद्धा क्रियापद बदलत नाही आहे. तर याला दोन्हीनुसार बदलत नाही आहे ना. कर्त्याच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलत आहे आणि नाही कर्माच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलत आहे. याच्याच अर्थ हे आहे की हे भावे प्रयोग असते. दोन्हीनुसार बदललं नाही तर भावे. कर्त्यानुसार बदललं कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलले तर कर्तरी, कर्माच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलले तर कर्मणी, आणि दोघांच्याही लिंगवचन बदलानुसार बदलले नाही, काही फरक पडला नाही, तर ते असते भावे. नावातच आहे, कर्तरी म्हणजे कर्त्याच्या, कर्मणी म्हणजे कर्माच्या, भावे म्हणजे दोघांनी भावना दिला म्हणजे भावे. आता येते, आता बघा समोर स्टेटमेंट आहे, तर हेच आहे स्टेटमेंट. भीमाने बकासुराला मारले. क्रिया कोणती होत आहे, मारण्याची. म्हणजे हे काय झालं, क्रियापद. मारणारा कोण आहे, भीम. तर भीम काय झाला, कर्ता. मरणारा कोण आहे, बकासूर. तर हे झालं कर्म. ठीक आहे, तर भीमाला लक्ष्मी करून टाकलं, लक्ष्मीने बकासुराला मारले, नाही बदललं. भीमाने लक्ष्मीला मारले, नाही बदललं. दोन्हीनुसार बदलत नाही, ते उत्तर आलं भावे. असं समोर आणखी स्टेटमेंट आहे, भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली. ठीक आहे, एवढं मोठं स्टेटमेंट दिसत आहे, घाबरण्याची काहीच गरज नाही. जे सांगितलं ते चुपचाप करायचं. क्रिया कोणती होत आहे, देण्याची होत आहे, देण्याची क्रिया होत आहे. तर दिली काय झालं, क्रियापद. किती बी मोठं स्टेटमेंट देऊन द्या, आपल्याच पॅटर्ननं जायचं. ठीक आहे, देणारा कोण आहे, मेथी देणारा कोण आहे, भाजीवाला आहे ना, भाजीवाला आहे मेथी देणार. तर भाजीवाल्याने काय झालं, कर्ता झालं. आणि काय दिली, देण्याची प्रक्रिया कोणावर होत आहे, ताज्या मेथीवर. ताज्या मेथी, ते आपण मेथी, हे झालं कर्म. ठीक आहे, मेथीवर होत आहे ना क्रिया. तर क्रियापद कर्म आणि कर्ता शोधला. आता आपण सर्वात आधी चेक करू, कर्तरी आहे का, कर्मणी आहे का, आणि त्यानंतर भावे आहे का. भावे ऑटोमॅटिकलीच माहीत पडते. सर्वात आधी काय चेक करायचं, कर्तरी आहे का. तर भाजीवाला आहे, तर भाजीवाली करून टाकू आपण. भाजीवाला काय आहे, पुल्लिंग आहे. आपण काय करतो, स्त्रीलिंग करतो ना, सर्वात आधी लिंग बदलतो ना आपण. तर भाजीवाल्याने नाही करायचं, भाजीवालीने करायचं. तर भाजीवालीने, ठीक आहे, आज ताजी मेथी दिली. बदललं का क्रियापद, भाजीवाल्याने केलं, आज ताजी मेथी दिली, भाजीवालीने आज ताजी मेथी दिली. जशान तसंच राहिले क्रियापद. मग कर्तरी आहे का, नाही, तर हे नाही आहे कर्तरी. ठीक आहे, हे आणि हो याच्याकडे लक्ष देऊ नका, हे तुम्हाला येत नाही. ग्रुप डी अजून ग्रुप सीवाल्यांना हे संकर प्रयोगाचे उदाहरण असते. हे संकर प्रयोग आहे, हे यालाच मिश्र प्रयोग म्हणते. हे येत नाही, हे कंबाईन राज्यसेवेच्या पेपरला वगैरे येते. ग्रुप सी ग्रुप डीच्या पेपरला येत नाही, ग्रुप डीला तर अजिबात येत नाही, म्हणून इकडं लक्षात द्यायचं नाही. ठीक आहे, आता बघा, भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली. ठीक आहे, भाजीवालीने केलं, दिली बदललं नाही, तर हे कर्तरी नाही. तर आता हे कर्मणी असू शकते. तर मेथी आहे ना, मेथी काय आहे, कर्म आहे. तर आपण काय करतो, कर्माचे सुद्धा लिंगवचन बदलून बघतो, हे चेक करण्यासाठी की वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे काय. बरोबर आहे, तर मेथी हे स्त्रीलिंग आहे. आपण काय करू, आंबा करून टाकू. मी म्हटलं ना, कोणता बी टाका शब्द, काय नाही होत. आंबा स्त्री पुल्लिंग आहे ना, तर भाजीवाल्याने आज ताजा आंबा दिला. बदललं की नाही. जसंही मेथीचा आंबा केलं, बदललं. ठीक आहे, म्हणजे कर्म जे आहे ना, हे कर्माचे लिंग बदललं तर क्रियापद बदललं, म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, आता बघा, हे राहू द्या, हे नंतर बघू, नाही तर घेऊनच घ्या, काही नाही होत, कारण हे मोठं स्टेटमेंट आहे. साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासभरात पकडले. ठीक आहे, आता आपण आपल्याच पॅटर्नमध्ये जायचं. क्रिया कोणती होत आहे, पकडण्याची. तर हे काय झालं, क्रियापद. पकडणारा कोण आहे, प्रश्न विचारा. पकडणारा कोण आहे, पकडणारा पोलीस आहे. पकडणारा
ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, किती बी मोठं स्टेटमेंट येऊ द्या आपल्या पॅटर्न म्हणजे निघते बरोबर. ठीक आहे. पोलिसांनी, हे काय झालं, करता झालं पोलिसांनी. आणि पकडण्याची क्रिया कोणावर होत आहे, क्रिया कोणावर होत आहे, चोरावर. हे झालं कर्म, बरोबर आहे, कर्म. तर आता आपण सर्वात आधी बघू की हा कर्तरी प्रयोग आहे काय, म्हणजेच कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते का. हे क्रियापद म्हणजे पोलिसांनी आहे. ठीक आहे. अनेक वचनी आहे बघा, पोलिसांनी अनेक वचन म्हणजे खूप साऱ्या पोलिसांनी पकडलं तर लिंग बदलावायला सोपी जाते ना. ठीक आहे. पोलिसाने करून टाकू आपण, पोलिसाने. ठीक आहे. तर पोलिसाने तासभरात पकडले, साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासभरात पकडले. काहीतरी चेंज होत आहे का पोलिसांनी केल्यानंतर, क्रियापद बदलत आहे का, नाही बदलत आहे. पोलिसांनी अनेक वचन होतं, आपण एक वचन केलं. आपण म्हणतो ना लिंगवचन बदलतो आपण, तर अनेक वचन असेल तर एक वचन करू, एक वचन असेल तर अनेक वचन करू. तर कधी कधी आपण लिंग बदलतो, कधी कधी आपण वचन बदलतो, आपल्याला जे सोपी वाटते ते. ठीक आहे. आता पोलिसांनी अनेक वचन आहे, आपण केलं एक वचन. तर साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसाने, ठीक आहे, पोलिसाने केलं आपण, पकडले. जशान तसंच राहिलं म्हणजे हे कर्तरी नाही आहे, कर्तरी नाही आहे. तर आपण काय करू, चोर. आता आपण काय चेक करू, वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे काय, कारण कर्तरी तर नाही आहे ना. आणि आता आपण चेक करू हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे काय. आणि कर्मणी म्हणजे काय होते, कर्माच्या लिंगवचन बदलानुसार काय बदलते, क्रियापद बदलते. तर आपण चोर आहे, ठीक आहे, जे लिंग बदलून टाकू, चोरणी करून टाकू. चोर पुल्लिंग आहे ना, पुल्लिंग आहे ना, स्त्रीलिंग करू. तर साखळी हिसकावून पळालेली बघा, इथंच हे होऊन राहिलं, ते पळालेली चोरणी पोलिसांनी तासभरात पकडली. ठीक आहे. चोरची चोरणी करून टाकलं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजेच कर्माच्या लिंगवचन बदलानुसार जसंही आपण चोरची चोरणी केलं, क्रियापद बदललं. ठीक आहे. जसंही क्रियापद बदललं आपल्याला माहीत पडलं की हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. ठीक आहे. हे बघा, कर्मणी प्रयोगाची वाक्यरचना दिलेली आहे. कधी आलं, क्लर्कमध्ये आलेलं आहे. सर्वात आधी कर्तरी प्रयोग आहे का तर बघायचं, नसेल तर तुम्ही कर्मणी आहे का तर बघायचं. कर्तरी नसेल, कर्मणी नसेल तर चुपचाप भावे मारून द्यायचं, कारण जिथं कर्तरी नाही राहत, कर्मणी नाही राहत, ते भावे राहते. ठीक आहे. आणखी एक बघा, तो गाणी गातो, सोपीच आहे. आपल्या पॅटर्नने जायचं, क्रियापद ओळखायचं पहिले. क्रिया कोणती होत आहे, गाण्याची होत आहे. तर हे काय झालं, क्रियापद. गाणारा कोण आहे, गाणारा कोण आहे, गाणारा कोण आहे, तो झालं कर्ता. आणि गाण्याची क्रिया कशावर होते, गाण्यावर होतं, हे झालं कर्म. ठीक आहे. तर तोचे ती करून बघा आधी, आपण काय बघू आधी, कर्तरी आहे का. ठीक आहे. तर हा झाला कर्ता, कर्त्याचे लिंग बदलू, तो आहे ती करा, ती गाणी गाते, बदललं ना. तर इथंच झालं कर्तरी. तर बाकी चेक करण्याची गरजच नाही, कर्मणी चेक करण्याची गरजच नाही आहे, कर्तरी झालं, कारण तोचे ती करता बरोबर हे बदललं आहे, क्रियापद बदललं आहे, हे झालं कर्तरी. एवढं सोपी असते. ठीक आहे. हे स्टेटमेंट राहू द्या, हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ, कारण हे फालतू कठीण जाणार, म्हणून थोडं सोपी घेऊ आपण. हे बघा, आता आम्ही तुला फार सतावले. ठीक आहे. सतावण्याची क्रिया होत आहे. ठीक आहे. सतावणारा कोण आहे, आम्ही. सतावणारा आम्ही आहे ना, आम्ही सतावणारा आहे. आणि सतावण्याची क्रिया कोणावर होत आहे, तुझ्यावर होत आहे, तुला. हे झालं कर्म, हे झालं कर्ता, हे झालं क्रियापद. ठीक आहे. तर आपण आम्हीचे काय करू, मी करून टाकू आधी, कारण आपल्याला काय चेक करायचं आहे, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग चेक करण्यासाठी कर्त्याचे लिंगवचन बदलून पाहावं लागते. लिंग नाही बदलत आहेत, वचन बदलून टाकू. आम्ही अनेक वचन आहे, एक वचन करू, मी करू. मी तुला फार सतावले, बदलत आहे का क्रियापद, नाही बदलत आहे, म्हणजे हे कर्तरी आहे का, नाही कर्तरी नाही आहे. तुलाचे काय करून टाकू, तुम्हाला करून टाकू. तुला एक वचन आहे, कर्म. आता आपल्याला काय चेक करायचं आहे, हे कर्मणी प्रयोग आहे का नाही. ठीक आहे. तर हे झालं कर्म, तुला. तर तुलाचे तुम्हाला करून टाकू. याच्या आपण बदलू, वचन बदलवतो ना. तुला एक वचन आहे, तुलाचे काय करू, तुम्हाला करू. आम्ही तुम्हाला फार सतावले, हेही बदलत नाही आहे, दोन्हीनुसार बदलत नाही आहे. ठीक आहे. म्हणजे हे कोणता प्रयोग आहे, भावे. बघा, भावे आलं. ठीक आहे. भावे, इथे सुद्धा बघा भावे लिहिलेलं आहे. कर्त्याचे वचन बदलवलं तरी क्रियापद बदललं नाही, कर्माचे वचन बदलवलं तरी सुद्धा क्रियापद बदललं नाही, म्हणजे हे भावी प्रयोगाचे उदाहरण आहे. ठीक आहे. ठीक आहे. एकच प्रश्न बाकी आहे, एक असंच आहे खालचं. शिक्षकांनी कविता फार चांगली शिकवली. शिकवण्याची क्रिया कोणावर होत आहे, कोण करत आहे, टीचर, शिक्षक करत आहे, हे झालं कर्ता.
आणि शिकवणी झालं क्रियापद, आणि क्रिया कोणावर होत आहे, कवितावर होत आहे बघा, कवितेवर होत आहे, हे झालं कर्म. ठीक आहे. तर सर्वात आधी काय बघतो आपण, कर्तरी प्रयोग. तर याचे लिंग बदलून पाहू. शिक्षकांनी लिहू नये, शिक्षिका करू आपण. शिक्षकांनी म्हणजे हे अनेक वचन नाही बरं का, हे पुल्लिंग आहे. शिक्षकांनी आपण म्हणतो ना, शिक्षकांनी शिकवलं आम्हाला ते आमच्या. ठीक आहे ना, पुल्लिंग शब्द आहे तो. मानाने त्याच्यात वर तो हे लावलेला आहे अनुस्वार. ठीक आहे. तर शिक्षकांनी कविता फार चांगली शिकवली, तर आपण याला शिक्षिका करू. शिक्षिकेने कविता फार चांगली शिकवली. बदललं का क्रियापद? नाही बदललं. तर कर्तरी आहे का? नाही. आता आपण बघू कर्मणी आहे का. कर्मणी बघण्यासाठी हे जे कर्म आहे याचे लिंगवचन बदलून पाहा लागते. मी तुम्हाला आधीच सांगितलं, कविता स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग कोणता बी शब्द टाका, धडा टाकून द्या. शिक्षकांनी धडा फार चांगला शिकवला, बदललं बघा. कवितेच्या स्त्रीलिंगाच्या जागी पुल्लिंग टाकलं, क्रियापद बदललं. क्रियापद बदललं तर म्हणजे काय झालं, कर्तरी प्रयोग हे झालं ना, कर्मणी प्रयोग. कारण कर्माच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलत आहे, म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. इथे काही उदाहरणं आहेत, बघू शकता. मनुष्य फळ खातो, कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोग. रामाने फळ खाल्ले, कर्मणी प्रयोग. हे तुम्ही चेक करा. हे संकर प्रयोगाचे नका घेऊ, हे नका घेऊ. हे तुम्ही वाचा आणि हे तुम्ही सोडवा. सोडून बघा कसे येतात, तर तुम्हाला येतात की नाही. हे आपल्या मताने सोपीच आहे ते. आता मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ट्रिकने कसं सोडवायचं. ट्रिकने तुम्ही इझिली सोडू शकता, आरामात सोडू शकता, कुठल्याही प्रकारचे लोड न घेता सोडू शकता. ठीक आहे ना. तर आता ट्रिकने कसं सोडवायचं, तर बघा कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग ट्रिकने कसा सोडवायचा, तर कर्तरी प्रयोगामध्ये हे बघा, राम आंबा खातो. राम आंबा खातो. यामध्ये हा जो राम आहे ना, राम हा एकटा आलेला आहे. रामाला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागला नाही. प्रत्यय म्हणजे रामाने, रघुने, रघु नाही घेऊ आपण, रामानंच घेऊ. म्हणजे रामाला, रामाच्या, असं नेलाच्या. ठीक आहे. रामासाठी असा कुठलाही प्रत्यय लागला नाही वाक्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की रामाने आंबा खाल्ला, असं होऊ शकतं. रामाने आंबा खाल्ला, ठीक आहे, असं वगैरे वाक्य घेतलं तर काय होणार ते नंतर माहीत पडते. ठीक आहे. पण इथं कुठलाही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही. राम जशान तसा आला. ठीक आहे. रघु दगड मारतो. बघा, रघुला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही आहे. प्रत्यय म्हणजे काय असते माहिती आहे का. प्रत्यय म्हणजे असं एखादा शब्द आहे, समजा हे रघु आहे, तर याला काही बी लागून आलं, ने ला वगैरे असं जे साईडने लागून येतं ना. म्हणजे मला जर म्हणायचं आहे की लक्ष्मणने दगड मारला, तर लक्ष्मणला ने लागून आला. बघा, ने लागून आला ना, तर ते जे ने लागून आला ना, ते प्रत्यय असते. कोणत्याही शब्दाच्या समोर कोणताही एखादा अक्षर लागून आलं ना, त्याला ते हे म्हणतात, त्याला प्रत्यय असे म्हणतात. ठीक आहे ना. अजून प्रत्येक शब्दाच्या समोर लागून येत नाही ना. हे बघा ना, इथेच बघा ना, राम आंबा खातो. आंबा खातो. ठीक आहे. रामाच्या समोर नाही. आता बघा इथे, रामाने आंबा खाल्ला. आता लागून आला ना प्रत्यय. बघा, प्रत्यय लागून आला. तर जसाही प्रत्यय लागून आला ना, जसंही कर्त्याला प्रत्यय लागून आला, राम कर्ता आहे ना, मी तुम्हाला सांगितलं कर्ता कसा काढायचा. ठीक आहे. राम कर्ता आहे. जसाही कर्त्याला प्रत्यय लागून आला ना, प्रत्यय, तसाही हा कर्मणी प्रयोग होते. कर्मणी प्रयोग होते. आणि असं प्रत्यय लागून नसेल ना, तर तो कर्तरी प्रयोग होते. आता ही मी सोडून सुद्धा दाखवतो तुम्हाला वाटल्यास. ठीक आहे ना. बघा, म्हणजे समजून जाईन. बघा, राम आंबा खातो. आता हा मी काय म्हटलं, प्रत्यय लागला नाही, याला काहीच लागलं नाही. राम एकटाच आलेला आहे. रामाने, रामाना, रामासाठी काही लागून आलं नाही. तर आपण चेक केलेलं आहे आधीचे का हे कर्तरी प्रयोग आहे म्हणून. रामाच्या जागी सीता टाकलं, सीता आंबा खाते. बदलत आहे ना क्रियापद, म्हणजे कर्तरी प्रयोग आहे ना. ठीक आहे. पण आता बघा, याला रामाने केलं ना आपण, रामाने आंबा खाल्ला, तर हे एका दमाने ना कर्तरी राहिलं नाही. आता हे आता कर्तरी राहिलं नाही, हे आता झालं कर्मणी. बघा, मी वाचल्या सोडून दाखवतो. रामाने, आता मग सीताने करू आपण. लिंग बदलू याचं. इथे आपण लिंग बदलवलं तर रामाचे सीता करून टाकलं होतं, तर क्रियापद बदललं होतं ना. क्रियापद बदललं होतं. इथं नाही बदलणार. बघा, रामाने, आता सीताने करू. ठीक आहे. सीताने आंबा खाल्ला. बघा, नाही बदललं. बघा, नाही बदललं, म्हणजे कर्तरी नाही राहिला. आता
आता हे झालेलं आहे कर्मणी, तेही सांगतो बघा. आंबा आहे, आंबा कर्म आहे, याच्या आपण लिंग किंवा वचन बदलून बघितलं आणि हे जर मग क्रियापद बदललं तर समजून जायचे ह्या कर्मणी. बघा आता सीताने पपई खाल्ली. बघा आंब्याचे केलं पपई, पपई होतं पुल्लिंग, पपई केलं स्त्रीलिंग, आंबा होतं पुल्लिंग, पपई केलं स्त्रीलिंग, तर बघा बदललं, म्हणजे हे झालं कर्मणी. इन शॉर्ट हे तुम्हाला समजलं नाही समजलं मला नाही माहीत, परंतु फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे करता आहे ना, करता त्याला प्रत्यय लागून आहे काय, प्रत्यय लागून आहे काय, हे ट्रिक आहे. जर कर्त्याला प्रत्यय लागून आहे, प्रत्यय लागला कर्त्याला, तर तो झाला कर्मणी. आणि प्रत्यय लागला नाही, प्रत्यय लागला नाही तर तो झाला कर्तरी. आणि जर कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागला, प्रत्यय कर्ता आणि कर्म दोघांनाही, कर्ता प्लस कर्म दोघांनाही, तर ते होते भावे. आता तुम्हाला सांगतो बघा, आता इकडं हे बघा, इथं प्रत्यय लागला नाही कर्त्याला प्रत्यय लागला नाही, तर हे झालं कर्तरी. ठीक आहे. आता बघा इथं दुसरा प्रश्न घेऊ, सोडवलेले प्रश्न घेऊ पुन्हा. कर्मणी प्रयोग. हे बघा, निनादने चित्रपट पाहिला, हे सोडा, हे वाक्य हे तर कर्मणी होतं ना. आता सोडवलं आपण, निनादने चित्रपट पाहिला. हे बघा निनादने, हे बघा ने लागलेला आहे. निनाद नाही ना, सिंगल नाही आला निनाद, ने लागला म्हणजेच काय आहे, निनादला प्रत्यय लागला म्हणजेच हे झालं कर्मणी. मी काय म्हटलं, कर्त्याला प्रत्यय नाही लागला तर ते होते कर्तरी, आणि कर्त्याला प्रत्यय लागला तर ते होते कर्मणी, आणि दोघांनाही प्रत्यय लागला तर ते होते भावे. ठीक आहे. आता दोघांनाही लागेल आता प्रत्यय समोर, म्हणजे भावे समजेल. हे बघा, हे जाऊ द्या, मोठं होऊन जाणार, हेच घेऊन घेऊ. हे बघा, अनिता सुंदर गाणी गाते. अनिता करता आहे, अनिताला प्रत्यय लागला का नाही, अनिता जशान तशी आली. ने साठीला, अनिताला, अनिताने, अनितासाठी, अनिताद्वारे, अनिताचे, काही आलेलं नाही. बरोबर आहे. अनिता सिंग्युलर आलेला आहे, म्हणजे सिंग्युलर म्हणजे एकटंच आलेलं आहे, त्याला कुठली प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे हे झालं कर्तरी प्रयोग. म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही लागला तर ते कर्तरी होते, कर्त्याला प्रत्यय लागला तर ते कर्मणी होते. ठीक आहे. दोघांनाही प्रत्यय लागले तर ते भावे होते. इकडे समोर आहे ना बघा, भीमाने बकासुराला मारले. भीमाने करता बकासुराला कर्म, मारले क्रियापद. हे आताच बघितलं आपण. भीमाने करता बकासुराला क्रियापद, भीमाने प्रत्यय लागलाय. बघा भीम नाही आलं, सिंग्युलर, ने लागलेला आहे त्याला. बघा भीमाने, आणि बकासुराला बी लागलं, बघा ला लागलं, बकासूर नाही आलं, ला लागलं, दोघांनाही लागला म्हणजे काय असते, भावे असते. हे बघा, पेपरमध्ये जायचं, पेपरमध्ये काय बघायचं माहिती आहे का, डायरेक्ट करता बघायचं, पहिले क्रियापद, कर्ता कर्म आणि क्रियापद काढायचं. मी सांगितलं तसं. ठीक आहे. मी सांगितलं तसं क्रियापद कर्ता आणि कर्म काढायचं, आणि कर्त्याला प्रत्यय लागला आहे का बघा, कर्माला प्रत्यय लागला आहे का बघा, दोघांनाही प्रत्यय लागला असेल तर भावे मारायचं, कर्त्याला प्रत्यय लागला असेल तर कर्मणी मारायचं, आणि कुणाला, आणि कर्त्याला लागलेलं नसेल तर मारायचं कर्तरी. ठीक आहे ना. कर्त्याला प्रत्यय लागलेलं नसेल तर कर्तरी मारायचं. पुन्हा सांगतो, कर्त्याला प्रत्यय लागला असेल तर कर्मणी मारायचं, आणि दोघांनाही लागलेला असेल तर भावे मारायचं. इकडे बघा आणखी, हे बघा, तो गाणी गातो. तोला कोणतं प्रत्यय लागला आहे का, नाही लागला आहे, डायरेक्ट माहीत पडते ना कर्तरी आहे म्हणून, प्रत्यय नाही लागला आहे. नाही तर तोला त्याने, त्याच्यासाठी, त्याला. ठीक आहे. असं असतं काही ना काही, त्याला, त्याने, त्यासाठी, असं काही ना काही असतं, काही लागलेलं नाही, तो जशान तसाच आला म्हणजे कर्तरी झालं. ठीक आहे. तर अशा प्रकारे ट्रिकच्याद्वारे तुम्ही कोणतंही सेंटेन्स सोडवू शकता. ठीक आहे. आणखी इकडे यांनी, हे बघा, भावे. हे बघा, रामाने रावणास मारले. हे बघा, रामाने प्रत्यय लागलेला आहे, रावणाला नावरास बघ स प्रत्यय लागले, रावण डायरेक्ट नाही आलेला आहे, स प्रत्यय लागला, ने प्रत्यय लागला, दोघांनाही लागला तर भावे झालं. शिक्षकांनी, हे बघा, नी लागला, विद्यार्थ्यांना ना लागला, म्हणजे कर्माला आणि कर्ताला हे झालं, हे असे हे कर्ता आहे ना, आणि हे कर्म आहे, आणि हे क्रियापद आहे. तर कर्ता आणि कर्म दोघांनाही लागलं प्रत्यय, भावे झाला. ठीक आहे. त्यानं आता घरी जावे, याच्याकडे नका बघू सध्या. ठीक आहे. तुम्हाला असे सिंपल सेंटेन्स येणार आहे, रामाने रावणास मारले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, असे सिंपल स्टेटमेंट येणार आहे. तर तुम्हाला कर्ता कर्म आणि क्रियापद आधी शोधायचं, त्याच्यामध्ये कर्त्याला बघायचं लागलेलं आहे काय प्रत्यय, कर्त्याला लागून असेल तर डायरेक्ट तुम्ही कर्मणी मारायचं, कर्त्याला लागलं तर कर्मणी असते, कर्त्याला नाही लागून आहे तर काय असते, कर्तरी असते, आणि दोघांनाही लागून आहे तर ते भावे असते. आणि हे जर तुम्ही विसरले, ट्रिक जर विसरले, तर मी जे तुम्हाला विदाऊट ट्रिक कॉन्सेप्टच्या आधारे शिकवलेलं आहे ते लक्षात घ्यायचे आणि सोडवायचं. ठीक आहे ना.
तर कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम असेल आणि माझ्या हातून काही चूक झाली असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बोलण्याच्या भरामध्ये चुका होतात, लिहिण्यामध्ये चुका होतात, ठीक आहे. म्हणून तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा काही चूक झाली असेल आणि तुम्हाला काही समजलं नसेल तेही सांगा. दुसरासुद्धा व्हिडिओ बनवता येते नसेल समजलं तर, ठीक आहे ना. लोड घ्यायचं नाही, ठीक आहे. आणि ग्रुप सी आणि डीच्या विद्यार्थ्यांसाठी हा लेक्चर होता. हा ग्रुप ए आणि बीसाठी नव्हता, कारण त्याच्यामध्ये संकर प्रयोग शिकवावा लागतो. कर्तृभाव, भाव, कर्म ते जे आहे पूर्णच्या पूर्ण, ठीक आहे. सकर्मक अकर्मकसुद्धा ते शिकवावं लागतं. इथं शिकवावं लागत नाही ते, ठीक आहे. जसं मी शिकवलं तसंच येईन. जे मी हे शिकवलेले आहेत सेंटेन्सेस, त्या सेंटेन्सेससारखे सेंटेन्सेस येणार आहे. डिट्टो जशान तसे दिसतील. कोणताही सी डीचा पेपर बघा तसेच दिसतात. आता तुम्ही म्हणाल की बाबा आरोग्यसेवकाचे प्रश्न घेतलेच नाही. हे बघा, आरोग्यसेवकाची प्रश्नपत्रिका जास्त नाही आहे, ठीक आहे ना. लोक आपल्या मताने प्रश्नपत्रिका बनवून टाकून राहिले, ते काही आलेले प्रश्न नाही आहेत ते, ठीक आहे. तर असे प्रश्न जे मी शिकवले हेच प्रश्न येतात. मी ग्रुप सी अजून डीचेच प्रश्न घेतले. पेपर सेट करणारे काही आबाळातून प्रश्न आणत नाही, ठीक आहे. इकडच्या तिकडच्या जे हे असतात प्रश्नपत्रिका असतात तिथूनच उचलतात ते. तर असेच प्रश्न येणार डायरेक्टली, असेच्या असेच. आणि मी जसं सांगितलं तसं सोडवायचं. क्रियापद शोधायचे पहिले, मग कर्ता शोधायचा, कर्म शोधायचं, कर्त्यानुसार बदलते काय, कर्त्याचे लिंगवचन बदलायचं, क्रियापद बदलते काय ते बघायचं. कर्त्याच्या लिंगवचनानुसार जर क्रियापद बदललं तर ते कर्तरी आहे समजायचं. नाही बदललं तर कर्माकडे बघायचं, कर्माचे लिंगवचन बदलायचं, त्याच्यानुसार जर क्रियापद बदललं तर समजायचं की ते कर्मणी आहे. आणि दोघांनुसार जर नाही बदललं, तुम्ही दोन्ही बदलून पाहिले, दोघांनुसार नाही बदललं तर भावे असते. ते भावे एक वेगळं चेक नाही करावं लागत. आणि ट्रिकने कसं सोडवायचं, कर्त्याच्या सर्वात आधी बघायचं. जसाही प्रश्न बघाल तर सर्वात आधी क्रियापद, कर्म आणि कर्ता शोधायचा, ठीक आहे. आता कर्ता मेन आहे. कर्त्याला प्रत्यय लागला आहे की ते बघायचं. प्रत्यय म्हणजे काय असते ते शिकवलं आहे मी, ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय लागला असेल तर तो कर्मणी असते. कर्तरी नाही, प्रत्यय लागला असेल तर कर्मणी असते. आणि तो जर असाच आलेला आहे, विदाऊट प्रत्यय आलेला आहे तर तो कर्तरी असते. आणि कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागून आहे तर तो भावे असते. तर हे रिव्हिजनसुद्धा मी फास्ट करून दिली तुम्हाला. पुन्हा लेक्चर पहा, पुन्हा लेक्चर पहा, ठीक आहे. आणि पेपर चांगला सोडवा. प्रयोगावर प्रश्न येणार आहे, येतात. आणि कर्तरी, कर्मणी, भावेमधूनच एक ओळखावा लागतो. प्रश्न चुकला नाही पाहिजे, ठीक आहे. थँक्यू. सबस्क्राईब करा चॅनल. जर लेक्चर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, नसेल आवडलं तर सबस्क्राईब नका करू, ठीक आहे ना. आणि आवडलं असेल आणखी खूप सारे मॅथमॅटिक्सचे लेक्चर, मराठीचे लेक्चर, MPSCचे रिलेटेड प्रश्न आणि उत्तरे, पूर्णचे पूर्ण प्रश्नपत्रिका आपण याच्यावर घेणार आहोत. परीक्षाची रिलेटेड अपडेट आपण याच्यावर घेणार आहोत, ठीक आहे. आणि वेगळ्या वेगळ्या पुस्तकातून जे नोट्स असतात ते नोट्स बनवूनसुद्धा आपण त्यावरसुद्धा प्रश्न घेणार आहोत, ठीक आहे. भूगोल, इतिहास, मराठी पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट आपण यावर प्रश्न उत्तराच्या आधारे घेणार आहोत. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ येईल, तुम्हाला व्हिडिओ येणार, तुम्हाला माहीत पडलं पाहिजे, ठीक आहे. थँक्यू.